आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय शासन कायदा 1935 नुसार कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेत घेण्यात आल्या नाहीत. शब्दप्रयोग लक्षात आला का? कोणत्या तरतुदी घेण्यात आल्या नाहीत. न्यायव्यवस्था ही तरतूद 1935च्या कायद्याने घेण्यात आली का? तर त्याचं उत्तर आहे हो, न्यायव्यवस्था घेण्यात आली. पण तुम्हाला असं विचारलं न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य ही तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली? न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हटलं तर उत्तर काय असणार आहे? अमेरिका. किंवा तुम्हाला असं म्हटलं न्यायिक पुनर्विलोकन तरीसुद्धा ते काय असणार आहे? अमेरिका असणार आहे. आणि न्यायव्यवस्था नुसतं म्हटलं 1935चा कायदा, त्याच्यामुळं पहिला ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर राष्ट्रीय नियमन बरं 3 नंबर बघा, लोकसेवा आयोग हे सुद्धा 1935च्या कायद्यातून, आणीबाणीविषयक तरतुदी 1935च्या कायद्यातून, राज्यपालाचे पद 1935चा कायद्यातून. परंतु राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर असणार आहे कॅनडा. पण आता इथं लक्षात आलं का? याचा अर्थ तुम्हाला या 1935च्या कायद्यामधून काय काय घेण्यात आलं? संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील. परंतु यामधून काय घेण्यात आलं नाही? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबनासंदर्भातल्या तरतुदी ह्या घेण्यात आलेल्या नाहीत. म्हणजे यात फक्त 2 ही तरतूद 1935च्या कायद्यानं भारतीय राज्यघटनेत घेण्यात आले का? नाही. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जे आहे दिले, फक्त 2 ही तरतूद घेण्यात आली नाही. मुद्दा लक्षात आला? पुढील प्रश्न आहे घटना समितीच्या कामकाजाबाबतची समिती किंवा त्याला आपण म्हणतो कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली चे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन तुम्हाला सगळं दिले. घटना समितीची कामकाजाबाबत असणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण? ऑप्शन आहेत 4. पट्टाभी सीतारामय्या, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी की जी.व्ही. मावळंकर. याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4 बरोबर. जी.व्ही. मावळंकर हे काय होते? कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या समितीचे अध्यक्ष होते. पट्टाभी सीतारामय्या घटना समितीमध्ये एक असणारी महत्त्वाची समिती, त्या समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीला म्हटलं जातं हाऊस कमिटी किंवा त्याला सभागृह समिती म्हटलं जातं. या सभागृह समितीचे अध्यक्ष कोण? पट्टाभी सीतारामय्या. लक्षात येतं आहे का? हाऊस कमिटी या समितीचे किंवा सभागृह समितीचे अध्यक्ष कोण? पट्टाभी सीतारामय्या. आणि तुम्हाला जी घटना समितीच्या कामकाजाबाबतची समिती म्हटले जी.व्ही. मावळंकर. तसं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? अधिकारपत्र समिती. कोणती होती? अधिकारपत्र समिती. के.एम. मुन्शी ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी के.एम. मुन्शी. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे तुम्हाला 2 विधानं दिलीत, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटले. केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या पुढं काय म्हटलंय? संसदेला जबाबदार असते. आता केंद्रामधलं मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या संसदेला असतं का? नाही. मग कशाला जबाबदार असतं ते? तर लोकसभा जी असते या लोकसभेला ते जबाबदार असतं. त्यामुळे संसदेला म्हटल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पण आता असा प्रश्न मी विचारला, केंद्रातलं मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं असं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलंय? तुम्हाला असं विचारलं केंद्रातलं मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार आहे असं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले? मग तुमचं उत्तर असलं पाहिजे आर्टिकल किंवा कलम 75. लक्षात आलं का? पहिले विधान का चुकीचं? संसदेला म्हटल्यामुळं. संसदेमध्ये लोकसभा पण येऊ शकतं आणि राज्यसभा पण येऊ शकतं, पण राज्यसभेला जबाबदार नसतं, त्याच्यामुळं फक्त लोकसभा. ओके, हे येतं तुम्हाला लक्षात घ्या. लोकसभा व राज्यसभा यांच्या सदस्य असलेल्या व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होण्यास पात्र असतात. हे विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? राष्ट्रपती 2 ठिकाणी, राज्यपाल 2 ठिकाणी. आता राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरनं, राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या शिफारशीवरनं, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीवरनं आणि संबंधित राज्याचा राज्यपाल आपण होऊन. पहिला गोष्ट, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतो. परंतु यांच्या बडतर्फीचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो.
मग राष्ट्रपती कोणाच्या शिफारशीने करतात, तर सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवर. इथं उच्च न्यायालय नाही, राज्याचं जरी असलं तर उच्च न्यायालय येत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरनं हे तुमचं अचूक उत्तर आहे. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल, बडतर्फी राष्ट्रपती. पुढचा घटक आहे, तुम्हाला 4 विधान आहेत म्हटले, खालीलपैकी कोणतं राज्याच्या धोरणासंदर्भातलं मार्गदर्शक तत्व आहे ते ओळखा. राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोरील समता नाकारू शकत नाही, मूलभूत हक्क याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. राज्य 6 ते 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचं मोफत शिक्षण, मूलभूत हक्क. आता यामध्ये घटक लक्षात घ्या, राज्याने बालकांच्या सुदृढ विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे. आता हे तुम्हाला कोणत्या कलमामध्ये बघायला मिळतं, भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 39 सब ऑप्शन्सचा विचार केला तर एफ. आर्टिकल 39F मध्ये बघायला मिळतं राज्यांना, मग त्यामध्ये काय सांगितले, बालकांना निरोगी व मोकळ्या वातावरणात वाढण्याची आणि आपला विकास करण्याची संधी मिळावी. हे तत्व किंवा हे घटक कोणत्या घटनादुरुस्तीनं ॲड केला होता, 42व्या घटनादुरुस्तीनं ॲड केला होता. म्हणजे हे 39F मध्ये येतं, याचा अर्थ हे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. तुम्हाला यामधून हेच लक्षात ठेवायचं आहे, 42व्या घटनादुरुस्तीनं 39F मध्ये ही केलेली तरतूद आहे, राज्यानं बालकांच्या सुदृढ विकासासाठी संधी उपलब्ध केली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 तुमचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदेश पाहिजे. राजकीय न्यायाचा आदर्श ही तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली. म्हणजे प्रस्ताविकेमधला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श आता फ्रान्सच्या राज्यघटनेमधून हे आपण घेतलंय का, कारण फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता घेतले, त्याच्यामुळे हे येणार आहे का, नाही. लक्षात आहे का, प्रस्ताविकेमधलं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तरतूद आपण फ्रान्स देशाच्या राज्यघटनेमधून घेतले. ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून काय घेतले म्हटलं तर लक्षात ठेवायचं, संव्यास. संव्यास म्हणजे काय, जर जी संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीची तरतूद असते ती ऑस्ट्रेलियाकडं घेतली. किंवा समवर्ती सूची, ज्या 7व्या अनुसूचीमध्ये असलेले घटक समवर्ती सूची, हे सुद्धा समवर्ती सूची ही संकल्पना किंवा ऑस्ट्रेलियाकडं घेतले. आणि व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य ऑस्ट्रेलियाकडं घेतले. मग हे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय ऑस्ट्रेलियाकडं घेतलंय का, नाही. जपानच्या राज्यघटनेमधून आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत ही तरतूद घेतली, हे पण घेतलं नाही. याचा अर्थ रशियाच्या राज्यघटनेमधून, USSR राज्यघटना म्हणतो अगोदरचं, त्याच्यामधून आपण प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श ही तरतूद घेतली. आणि जर प्रस्ताविकेतलं स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हटलं, मग तुमचं उत्तर असलं पाहिजे फ्रान्स. या दोन्ही घटकावर लक्ष ठेवायचं, कन्फ्यूज तुम्ही इथंच होणार, फ्रान्स की रशिया. फ्रान्स म्हटलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि रशिया म्हटलं सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. आतापर्यंत झालेल्या घटकावरचाच प्रश्न आहे, फक्त तो कन्सेप्ट समजला तर तुम्ही उत्तर देऊ शकता. भारतानं वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेमधून वेगवेगळ्या तरतुदी घेतल्या आहेत, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ओळखा. म्हणजे तुम्हाला दिलेल्या जोड्यामधून एक अयोग्य जोडी आहे ती ओळखा म्हटले. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र कॅनडा देशाच्या राज्यघटनेतून घेतलं का, डेफिनेटली घेतलंय. उपराष्ट्रपती पद अमेरिका घेतलंय. एकच नागरिकत्व ब्रिटन घेतलंय. राज्यपालाचे पद, नुसतं तुम्हाला राज्यपालाचे पद म्हटलं 1935चा भारत सरकारचा कायदा असं येणार. आणि कॅनडा काय येणार तर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. तुम्हाला राज्यपालाचं पद दिले आणि कॅनडा, ही जोडी चुकीची आहे, कारण राज्यपालाचं पद म्हटल्यानंतर काय पाहिजे होतं, 1935चा भारत सरकारचा कायदा. आणि जर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही तरतूद जर विचारलं तर आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेमधून घेतली आहे. याचा अर्थ फक्त 2 चुकीचं आहे. 2 चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 आहे, ते तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं. भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार, महात्मा गांधी. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे म्हणजे फंडामेंटल राईट्स सब कमिटीचे अध्यक्ष कोण. उपसमिती म्हटलं की JB कृपलानी. डोळे झाकून लक्षात ठेवायचं. पुढचा सिंपलचा प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती असं जेव्हा विचारलं जाईल, सरदार वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष होते.
तुमच्या बेसिक कन्सेप्टवरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिलीत? मूलभूत कर्तव्य म्हणजे त्याच्यामध्ये मतदानाचं येतं का? याचा अर्थ या ठिकाणी सी दिसतंय. सी मध्ये सार्वजनिक निवडणुकीमध्ये मतदान करणं येणार नाही. सी येणार नाही याचा अर्थ 2 नंबर ऑप्शन आणि 3 नंबर ऑप्शनमध्ये सी आहे, हे दोन्हीही येणार नाहीत. याचा अर्थ ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? बी कॉमन आहे. याचा अर्थ हे बी डेफिनेटली मूलभूत कर्तव्यामध्ये असणार आहे. ए आणि डी ऑप्शनमध्ये कॉमन काय आहे? ए आणि डी ऑप्शनमध्ये कॉमन फक्त बी आहे ना. याचा अर्थ व्यक्तिगत सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणं मूलभूत कर्तव्य. शास्त्रीय वृत्ती विकसित करणं मूलभूत कर्तव्य. पण सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकाचं संरक्षण करणं हे मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये येत नाही. त्याच्यामुळं फक्त बी आणि डी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असलं पाहिजे. फक्त प्रश्न मी इलिमिनेट केला. इलिमिनेट म्हणजे ऑप्शनवरने इलिमिनेट केला. मूलभूत कर्तव्यामध्ये मतदान करणं हे दिले का भारतीय राज्यघटनेच्या? नाही. त्यामुळे सी येणार नाही. सी येणार नाही तर बी आणि डी ऑप्शन, या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी सी आहे, म्हणून बी आणि सी ऑप्शन इलिमिनेट झाला. राहिला कुठला? ए आणि डी ऑप्शन. दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? बी, म्हणजे बी डेफिनेटली मूलभूत कर्तव्य आहे. आता राहिला मुद्दा एक, शास्त्रीय वृत्ती विकसित करणं मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये बघायला मिळेल, परंतु सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकाचे संरक्षण ते मूलभूत कर्तव्यामध्ये नाही. पुढील प्रश्न आहे आर्थिक व सामाजिक नियोजन. लक्षात घ्या, आर्थिक आणि सामाजिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि यापैकी नाही. ओके, याचं उत्तर आहे समवर्ती सूची, कंकरंट लिस्ट. आपण समवर्ती सूचीची संकल्पना भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली? आता आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुरुवातीलाच पाहिले, ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून आपण तरतूद घेतली आहे. कधी तुम्हाला असाही प्रश्न एकदा विचारून झाला MPSCचा. प्रश्न असा होता, भारतीय राज्यघटनेच्या सरनामा यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख झाला आहे? सरनाम्यामध्ये पहिल्यांदा कोणता शब्द येतो खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असं आहे ना. न्याय 1 नंबर येणार, 2 नंबर स्वातंत्र्य, मग समता आणि मग बंधुता. 1 नंबर म्हणजे न्याय. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर पाहिजे. याचा अर्थ असा प्रश्न MPSCने का विचारला की तुम्हाला तो सरनामा व्यवस्थितरित्या तुम्ही वाचलाय का, त्याच्यावर आधारित असे प्रश्न विचारले गेले आहेत. एकदा MPSCमध्ये असा प्रश्न विचारलाय, आतापर्यंत किती घटना दुरुस्त्याद्वारे घटनेमध्ये नवीन भाग समाविष्ट करण्यात आले? म्हणजे घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये नवीन भाग ॲड करण्यात आले, असं किती? त्याचं अचूक उत्तर आहे 3. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा भाग 4A लक्षात आला पाहिजे, त्यानंतर भाग 9A लक्षात आला पाहिजे आणि त्यानंतर भाग 9B हा पण लक्षात आला पाहिजे. भाग 4A कोणत्या घटना दुरुस्तीनं, भाग 9A कोणत्या घटना दुरुस्तीनं आणि 9B कोणत्या घटना दुरुस्तीनं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता 9A म्हणजे ही तुमची 74वी घटना दुरुस्तीनं ॲड करण्यात आला. 9B 97वी घटना दुरुस्ती सहकाराच्या संदर्भात होतं ना, त्यांना ॲड करण्यात आला. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, भारतीय राज्यघटनेमध्ये नवीन जो भाग 4A समाविष्ट केला तर तो कोणत्या घटना दुरुस्तीनं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. कमेंट बॉक्समध्ये काय मेन्शन करा? भारतीय राज्यघटनेमध्ये 4A हा जो नवीन भाग समाविष्ट करण्यात आला तर हा भाग कोणत्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आला? तुमचं करेक्ट उत्तर आहे 3. एकदा MPSCनं यावर असाही प्रश्न विचारून झाला आहे. पुढील प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानं दिली त्यांनी योग्य पर्याय निवडा असं म्हटले. 8व्या परिशिष्टामध्ये मूळतः म्हणजे ओरिजिनली एकूण 13 भाषांचा समावेश होता. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 14 भाषांचा समावेश होता, 13 नाही. त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी संसदेचे विशेष बहुमत तसंच किमान अर्ध्या राज्यांची संमती आवश्यक असते, हे विधान बरोबर आहे. 5व्या परिशिष्टामध्ये बदल करायचा असेल किंवा 6व्या परिशिष्टामध्ये बदल करायचा असेल तर निम्म्या राज्यांचं, अर्ध्या राज्यांचं संमतीची गरज नसते. परंतु 7व्या परिशिष्टामध्ये सूची आहेत ना, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर निम्म्या राज्यांची संमती, म्हणजे संसदेचं बहुमत तर लागतेच विशेष, पण निम्म्या राज्यांची संमती गरजेची असते. त्यामुळं दुसरं विधान हे डेफिनेटली बरोबर आहे. 10वं परिशिष्ट 85व्या घटना दुरुस्तीनं समावेश करण्यात आले. आता 10वं परिशिष्ट फसवले कसं?
10वं परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्तीने केले? 52वी घटनादुरुस्ती, 52वी घटनादुरुस्ती. पण 52वी घटनादुरुस्ती किती सालाची आहे? 1985, 1985. म्हणून तुम्हाला म्हटले 85व्या घटनादुरुस्तीनं, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे फक्त दुसरं विधान बरोबर आहे, 1 आणि 3 चुकीचं असल्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे 52वी घटनादुरुस्ती पक्षांतरबंदी कायदा, त्याचं इयर काय आहे? 1985. हे इथं लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश अन्वये उच्च न्यायालय न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आले. MPSCला विचारून झालंय, तर याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, 15वी घटनादुरुस्ती कायदा 1963. उच्च न्यायालय न्यायाधीश निवृत्तीचं वय 60 वरून 62 म्हटलं तर काय लक्षात घेणार तुम्ही? 15वी घटनादुरुस्ती कायदा 1963. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात? आता सर्वोच्च न्यायालयाचं सल्लादायी कार्यक्षेत्र राष्ट्रपती, त्या संदर्भातला आर्टिकल 143 या ठिकाणी तुम्ही हा घटक सुद्धा लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, SR बोम्मई विरुद्ध केंद्र सरकार 1994 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम डॅश डॅशचा अर्थ लावला. म्हणजे कोणत्या आर्टिकलचा अर्थ लावला? दुसरा मुद्दा, हा जो खटला आहे हा जास्त फेमस कशा संदर्भात येतो? राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात. आणि राष्ट्रपती राजवट म्हणजे 352 राष्ट्रीय आणीबाणी, 360 आर्थिक आणीबाणी, 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2. म्हणजे त्याचा अर्थ लावलाच आला. मुख्यतः असा शब्दप्रयोग मी इथं वापरतोय. SR बोम्मई कर्नाटक राज्याचे होते, 11वे मुख्यमंत्री कर्नाटक राज्याचे होते. ठीक आहे. पण या खटल्यानं कशाचा अर्थ लावला? कलम 356 राष्ट्रपती राजवटी संदर्भातला खटला हा होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या वर्षी मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? 21 वरून 18 वर्ष म्हटलं 89. आणि याच्या संदर्भातलं कोणती घटनादुरुस्ती होती का? तर ती कोणती? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की वयाचं जे चेंजेस केले 21 वरून 18, कोणत्या घटनादुरुस्तीनं ते चेंजेस करण्यात आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा.